करतो याच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, जसं आपण अल्किल अलाइड जे आहे ते अल्किल अलाइड मध्ये काय केलं की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन द वन न्यूक्लियोफाइल कॅन बी रिप्लेस्ड बाय द अनदर न्यूक्लियोफाइल. एक न्यूक्लियोफाइल दुसऱ्या न्यूक्लियोफाइल आपण काय करतोय याच्यामध्ये रिप्लेस करतोय. वन न्यूक्लियोफाइल कॅन बी रिप्लेस्ड बाय द अनदर न्यूक्लियोफाइल. एक न्यूक्लियोफाइल दुसऱ्या न्यूक्लियोफाइल आपण काय करतोय याच्यामध्ये रिप्लेस जर करत असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आलं लक्षात आहे. आपण इथं जर आपण म्हणा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फॉर द अरिल अलाइड्स, काय ह्याच्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आपण बघणार आहोत याच्यामध्ये. फॉर द अराइल अलाइड्स आहे तो अरोमॅटिक हायड्रोजन जे आहे ह्या अरोमॅटिक अलाइड साठी ह्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचा काय प्रकार जायतो, काय प्रकार आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघत असताना दिस अरिल अलाइड्स आर द लेस रिएक्टिव्ह टू द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. अरिल अलाइड्स आहेत अरिल अलाइडचे जर बघितलं याच्यामध्ये दे हॅव द लो रिएक्टिव्हिटी टुवर्ड द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. अरिल अलाइड देन द अल्किल अलाइड्स आहेत अल्किल अलाइड. मग व्हाय दिस अरिल अलाइड्स आर द लो रिएक्टिव्हिटी टुवर्ड द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. जे अरिल अलाइड्स आहेत हे अरिल अलाइड्स आपण बघत असताना त्याचे व्हाय इट कॅन बी लो रिएक्टिव्हिटी टुवर्ड द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन साठी याची रिएक्टिव्हिटी जी आहे रिएक्टिव्हिटी का कमी आहे काय बघायचं आपल्याला. व्हाय दिस अरिल अलाइड्स आर द लो रिएक्टिव्ह दॅन द nucleophilic substitution reaction in the alkyl halides आहे तो alkyl halide. Now see this aryl halides, so we can take the example of the chlorobenzene. आपण इथे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल म्हणून क्लोरोबेन्झिन जे आहे तर क्लोरोबेन्झिन घेतो. याच्यामध्ये हा क्लोरोबेन्झिन जे आहे तो क्लोरोबेन्झिन. इन दॅट क्लोरोबेन्झिन देयर आर द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. दीज आर द lone pair of electron and this lone pair of electron can be associated with these pi electrons. This lone pair of electron can be associated with this pi electron from the benzene. हा बेन्झीन मध्ये जो पाय इलेक्ट्रॉन्स आहेत त्या पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते पाय इलेक्ट्रॉन बरोबर काय होतं त्याच्यामध्ये हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतं त्याच्यामध्ये असोसिएट जे ते असोसिएट होत आहेत. काय द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी असोसिएटेड विथ दिस पाय इलेक्ट्रॉन. दॅट इज द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी conjugated with this pi electrons then to form the resonance. That is this pair of electron can be shifted as light. Okay, and to form the resonance structure याच्यामध्ये आपल्याला काय तयार होईल याच्यामध्ये हा रेझोनन्स आहे त्या रेझोनन्स याच्यामध्ये फॉर्म्युला and then to form this is a carbon chlorine atom to positive charge on the chlorine atom and negative charge on this ortho position. This is the then this pair of electron again can be shifted. This pair of electron can be shifted, then another one more structure will be the for this is negative charge at the para position. Then this pair of electron can be shifted at the ortho position again. This is a chlorine. Okay, and again this pair of electron is shifted like this is the resonance structure. This is the resonance structure. Due to the formation of the resonance structure or due to the presence of the lone pair of electron on the Cl, the lone pair of electron on the Cl. हा Cl जे आहे तो Cl वर असणारा जो lone pair of electron आहे ते lone pair of electron, that lone pair of electron can be associated. हा जो lone pair of electron आहे तो lone pair of electron काय होतं याच्यामध्ये associate जे आहे ते associate होतो कुणाकडे ह्या conjugate system जे आहे ते conjugate system वर associate जे आहे ते associate होते. काय ह्या conjugate system जाते conjugate system म्हणजे पाय इलेक्ट्रॉन जाते पाय इलेक्ट्रॉन ऑफ द बेंझिन न्यूक्लियस जाते पाय इलेक्ट्रॉन ऑफ द बेंझिन न्यूक्लियस ह्याच्याकडे तो असोसिएट जाते असोसिएट होतो. when that lone pair of electron can be associated with this lone pair pi electrons or pi bonds then to form the resonance structure. After the formation of the resonance structure then to form the carbon Cl double bond, to form the carbon Cl double bond, and thus double bond is the shorter bond and therefore the bond length will be goes on decreases. This CX bond जो आहे तो Cl bond जो आहे तो CCl bond जो आहे हा बॉन्ड लेंथ आहे ते बॉन्ड काय होतं याच्यामध्ये इट कॅन बिकम्स द डबल बॉन्ड कॅरेक्टर. तर काय आलं याच्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर जे आहे ते डबल बॉन्ड कॅरेक्टर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन द Cl, and that lone pair of present on the Cl can be associated with this conjugate system and then to form the double bond character between the Cl and the carbon. Okay,
to form the double bond between the Cl and carbon, and that structure is more stabilized due to the formation of the resonance. हे स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर जास्त स्टॅबिलाइज आहे, याच्यामध्ये स्टॅबिलिटी याच्यामध्ये इन्क्रीज होते. कशामुळे? ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ द रेझोनन्स स्ट्रक्चर जे आहे ते रेझोनन्स स्ट्रक्चरमुळे आणि डबल बॉन्ड जे आहे ते डबल बॉन्ड झाल्यामुळे काय होतं याच्यामध्ये दिस बॉन्ड लेंथ कॅन बी शॉर्टर. काय ही बॉन्ड लेंथ जे आहे ते बॉन्ड लेंथ काय होते याच्यामध्ये शॉर्टर होते आणि स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड कॅन बी गोज ऑन द इन्क्रीजेस. बॉन्ड स्ट्रेंथ जे आहे स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड जे आहे ते बॉन्डची स्ट्रेंथ काय होते याच्यामध्ये इन्क्रीज आहे ते इन्क्रीज होते. देयरफॉर इट इज डिफिकल्ट टू ब्रेक दिस CCl bond. It is the difficult to break the CCl bond in the aryl halides. In this bond length of this CCl bond is 179 pm. This bond length is the 179 pm. Sorry, 169 pm. And in case of the alkyl halides, the CCx bond is 170 pm. That 170 pm आहे. आलं लक्षात आहे. अल्किल हलाइड मध्ये बॉन्ड लेंथ जे आहे ते बॉन्ड लेंथ याची जास्त असते आणि स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड इज लेस. स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड इज द लेस. अल्किल हलाइड जे आहे तो किंवा हॅलो अल्केन जे आहे ते हॅलो अल्केन मध्ये हा बॉन्ड लेंथ जे आहे तो बॉन्ड लेंथ जास्त असतो. इथं बॉन्ड लेंथ आहे 170 pm, इथं बॉन्ड लेंथ आहे 169 pm जे आहे तो 169 pm. कशामुळे बॉन्ड लेंथ डिक्रीज झाली? ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ द डबल बॉन्ड कॅरेक्टर. ह्या डबल बॉन्ड कॅरेक्टर जे आहे ते डबल बॉन्ड कॅरेक्टर याच्यामध्ये फॉर्म जे आहे ते फॉर्म झाला and due to the formation of this double bond character, due to the formation of this double bond character, हा double bond character जे आहे double bond character मुळे काय होतं याच्यामध्ये this bond can become shorter. कुठला बॉन्ड शॉर्टर होतो? हा C and Cl. हा बेन्झीन मधला कार्बन आणि हा Cl जो आहे तो Cl या दोघांमधला बॉन्ड जो आहे तो बॉन्ड कॅन बिकम द शॉर्टर and when this bond can become the shorter then the bond strength of the bond can becomes increase. Strength of the bond is the increase. Therefore, it is difficult to break this CCl bond. Because CX bond जो आहे तो CX bond break जाते break करना difficulty जाते difficult होते in the haloarenes. But in case of the haloalkane, there is no double bond character. There is a no double bond character as well as this bond is the polar bond and bond length is more. Therefore, it can be easily break by the nucleophile. That means it is difficult to replace the halogen atom by the nucleophile. It's a difficult कशासाठी to replace the halogen atom from the बेन्झीन न्यूक्लियस. एरोमॅटिक न्यूक्लियस जे आहे ते एरोमॅटिक न्यूक्लियस बसला याच्यामध्ये हा हॅलोजन आयटम जो आहे तो हॅलोजन आयटम न्यूक्लियस रिप्लेस जे आहे ते रिप्लेस करणं याच्यामध्ये डिफिकल्ट आहे तो डिफिकल्ट आहे. आलं लक्षात आहे. हे एक पार्ट झाला. दुसरा याच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये दोन प्रकारच्या रिएक्शन्स होतात. एक असते ती SN1 रिएक्शन आणि दुसरी रिएक्शन कुठली होते याच्यामध्ये SN2 रिएक्शन जे आहे ते SN2 रिएक्शन होते. In the nucleophilic substitution reaction, there are two types of the reactions. One is the SN1 reaction mechanism, another one is the SN2 mechanism. This SN mechanism can be takes place due to the formation of the carbocation. This SN1 mechanism can be takes place due to the formation of the carbocation. When the carbocation is formed, then the nucleophile can be attacked on this carbocation. Then the nucleophile can be attacked in the carbocation. Suppose this nucleophile can be formed between that is this phenyl ion will be formed. इथं फिनाइल कॅटन जायतो. फिनाइल कॅटन याच्यामध्ये फॉर्म जायतो फॉर्म होऊ शकतो. समजा कन्सिडर केला आपण हा कार्बन हॅलोजन बॉन्ड जायतो. कार्बन हॅलोजन बॉन्ड सपोज इट कॅन बी ब्रेक अँड देन टू फॉर्म द पॉझिटिव्ह चार्ज ऑन दिस स्टेज. ह्याचा पॉझिटिव्ह चार्ज जायतो. पॉझिटिव्ह चार्ज याच्यामध्ये फॉर्म जायतो. फॉर्म याच्यामध्ये समजा जरी झाला असेल याच्यामध्ये काय हा पॉझिटिव्ह चार्ज दिस फिनाइल आयन or this phenoxide ion cannot be stabilized by the resonance structure. This phenoxide ion cannot be stabilized by the resonance structure. Therefore, this SN1 mechanism cannot be takes place. It can be avoid the SN1 mechanism. If the SN1 mechanism जाते SN1 mechanism होत नाही. काय SN1 mechanism होत नाही? Suppose this for the SN1 mechanism the carbocation will be the form. SN1 मेकॅनिझम मध्ये कार्बोकॅटायन जायतो. कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन जाते. फॉर्मेशन याच्यामध्ये इम्पॉर्टंट जाते इम्पॉर्टंट आहे. फर्स्टली टू फॉर्म द कार्बोकॅटायन and on that carbocation then the nucleophile can be attack on that carbocation. मग त्या कार्बोकॅटायन जाते कार्बोकॅटायन वर हा न्यूक्लिओफाइल जो आहे हा न्यूक्लिओफाइल अटॅक जायतो अटॅक करते. काय हा न्यूक्लिओफाइल जायतो न्यूक्लिओफाइल काय करतो त्याच्यामध्ये अटॅक जायतो अटॅक करतो. अलग लक्षात बघा.
मग हा कार्बोकॅटायन जो आहे तो कार्बोकॅटायन समजा फिनॉक्साइड आयन जो आहे हा फिनॉक्साइड आयन जरी फॉर्म केला याच्यामध्ये दॅट फिनॉक्साइड आयन कॅन नॉट बी स्टॅबिलाइज बाय द रेझोनन्स स्ट्रक्चर. हा जो फिनॉक्साइड आयनची स्टॅबिलिटी जी आहे ही स्टॅबिलिटी आपला रेझोनन्स आहे ते जसं आपण रेझोनन्स फॉर्म केला याच्यामध्ये क्लोरोबेन्झिनचा तसा फिनॉक्साइड आयन कॅन नॉट बी फॉर द स्टॅबिलिटी देअरफॉर दिस SN1 मेकॅनिझम कॅन नॉट बी टेक्स प्लेस. हा SN1 मेकॅनिझम जो आहे ते SN1 मेकॅनिझम याच्यामध्ये होत नाही. सेकंडली SN2 म्हणजे एक पहिला आपण सांगितलं SN1 मेकॅनिझम कॅन नॉट बी टेक्स प्लेस, हा SN1 मेकॅनिझम होत नाहीये. सेकंडली आपण सांगतो याच्यामध्ये SN2 होतंय का बघूया. In case of SN2 mechanism, this bond formation and bond breaking processes can be takes place simultaneously. Okay, in the SN2 reaction mechanism, bond formation and bond breaking process can be takes place सायमल्टेनियसली. एकाच वेळेस बॉन्ड फॉर्मेशन अँड बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस जाते. प्रोसेस काय होतं त्याच्यामध्ये सायमल्टेनियस जाते, सायमल्टेनियसली होते. आलं लक्षात आहे. when the bond formation and bond breaking process can be takes place simultaneously, when the bond formation and bond breaking process can be takes place simultaneously होत असल्यामुळं काय होतं that nucleophile can be attacked on the opposite side of this nucleophile. म्हणजे ह्या सीएल जो तो सीएलच्या अपोजिट न दुसरा OH जो तो OH याच्यामध्ये अटॅक जातो, अटॅक व्हायला पाहिजे. सीएल न्यूक्लियोफाइल can be attacked by the opposite side of the CL, but opposite attack जो तो opposite side का backside attack cannot be takes place. इथं हा backside attack जो तो backside attack सुद्धा याच्यामध्ये होत नाही. Therefore it cannot be takes place the SN2 mechanism. It can be ruled out the SN1 mechanism due to the non-formation of the phenoxide ion. Also the ruled out the SN2 mechanism due to the backside to avoid the backside attack. याच्यामध्ये backside attack होत नसल्यामुळे SN1 SN2 mechanism होत नाही. पण एक SN1 मेकॅनिझम मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होत नाही. त्यामुळे SN1 मेकॅनिझम म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कॅन नॉट बी टेक्स प्लेस इनटू द अरिल हलाइड्स. अरिल हलाइड्स आहे ते अरिल हलाइडच्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आर द लो रिएक्टिव्हिटी दॅन द अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइड पेक्षा त्या अरिल हलाइड मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनची रिएक्टिव्हिटी आहे ते लो रिएक्टिव्हिटी आहे ते लो रिएक्टिव्हिटी आहे. त्याचे दोन रिझन आहे त्याच्यामध्ये. कॅन नॉट बी डबल बॉन्ड कॅरेक्टर. रिझन काय सांगतील त्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड कॅरेक्टर म्हणजे रेझोनन्स स्ट्रक्चर जे आहे ते डबल बॉन्ड कॅरेक्टर कशामुळे तयार झालं ड्यू टू द रेझोनन्स स्ट्रक्चर जे आहे ते रेझोनन्स स्ट्रक्चर. आल्सो वी कॅन से दॅट द sp2 हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बन एटम. हा कार्बन एटम जो आहे तो कार्बन एटमचं हायब्रिडायझेशन जे असतं ते sp2 हायब्रिडायझेशन असतं. लक्षात आहे. ह्या दोन तीन रिजन मुळे काय होतं याच्यामध्ये SN1 मेकॅनिझम एज वेल एज द SN2 मेकॅनिझम कॅन नॉट बी टेक्स प्लेस. SN1 मेकॅनिझम पण होत नाही याच्यामध्ये आणि SN2 जे आहे तर SN2 रिएक्शन मेकॅनिझम जे आहे हे SN2 रिएक्शन मेकॅनिझम सुद्धा याच्यामध्ये होत नाहीये. आलं लक्षात आहे. म्हणजे हा द लो रिएक्टिव्हिटी टुवर्ड द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, हे एक कन्सिडर. बट अंडर द ड्रास्टिक कंडिशन, under the drastic condition, that means at the high temperature and pressure, it can be carry out the nucleophilic substitution reaction. इथं आपण सांगतो याच्यामध्ये की अंडर द नॉर्मल कंडिशन जाते, नॉर्मल कंडिशनला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कॅन नॉट बी टेक्स प्लेस. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कॅन नॉट बी टेक्स प्लेस. त्याचे दोन रिझन, एक रेझोनन्स इफेक्ट आहे आणि दुसरा याच्यामध्ये sp2 हायब्रिडायझेशन जे आहे ते sp2 हायब्रिडायझेशन ऑफ द कार्बन एटम्स आहे ते कार्बन एटम. ह्या दोन इफेक्ट जे आहेत ते दोन रिझन मुळे टू फॉर्म द डबल बॉन्ड कॅरेक्टर बिटवीन द कार्बन अँड द हॅलोजन. टू फॉर्म द double bond character between the carbon and the halogen. When the double bond character will be the form, the CX bond can be shorter and the strength of the bond can be goes on the increases. Okay. Secondly, therefore the CX bond is difficult to break the bond and it is difficult to remove this halogen atom from the aromatic nucleus. Secondly, it can be avoid the SN1 mechanism due to the formation of the phenoxide ion. That phenoxide ion cannot be stabilized due to the formation of the resonance structure. त्याच्यामध्ये resonance structure form होत नाही. Therefore, it cannot be stabilized. Cannot be stabilized by the resonance. Therefore, it can be ruled out the SN1 mechanism. Then SN2 mechanism can be also ruled out. Why? Because of the backside attack is avoided. इथं backside attack of the nucleophile जे आहे तो backside attack of nucleophile याच्यामध्ये होत नाही. Due to the backside attack, due to avoid the backside attack, due to non-formation of the backside attack, SN2 mechanism also can be ruled out. But under the drastic condition जाते, drastic condition आपण जर याच्यामध्ये वापरल्या याच्यामध्ये ड्रास्टिक कंडिशन म्हणजे काय तर ऍट द हाय टेम्परेचर जातो, हाय टेम्परेचर
टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर आपण जर इन्क्रीज केलं आणि हाय प्रेशर जे आहे ते हाय प्रेशरला जर रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन आपण केलं याच्यामध्ये, तर दिस रिॲक्शन दिस कॅन बी अंडरगोज द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहे ते न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आपण सम एक्झाम्पल वी हॅव टेक द रिप्लेसमेंट ऑफ हॅलोजन ॲटम फ्रॉम द अरिन्स बाय द OH, CN and the NH2. 3 एक्झाम्पल्स आहेत. तो एक्झाम्पल आपण घेऊ याच्यामध्ये. दिस OH, so halogen atom from the haloarine can be replaced by the OH, CN and NH2. Okay, see this example. Under the drastic condition or a high temperature, high temperature, we can take this is the chlorobenzene. 3 examples simultaneously घेतो याच्यामध्ये मी. Can take air chlorobenzene. Right here. Okay. Then the Cl can be replaced by the OH. Then the Cl can be replaced by the OH when that chlorobenzene can be reacted with NaOH at the high temperature, at the high temperature under the 623 Kelvin, under the temperature 623 Kelvin, under the pressure that the pressure एवढ्या सगळ्या कंडिशन अप्लाय केल्यानंतर then this Cl can be replaced by the OH. मग हा Cl जो आहे तो Cl काय होईल याच्यामध्ये, हा OH जो आहे तो OH न रिप्लेस जो आहे तो रिप्लेस होणार आहे. Cl जो आहे हा Cl काय होईल याच्यामध्ये, OH जो आहे तो OH न रिप्लेस जो आहे तो रिप्लेस होणार आहे. आलं लक्षात बघा. दिस Cl कॅन बी रिप्लेस बाय द OH मायनस. हा OH मायनस काय घेतला आपण याच्यामध्ये, हा न्यूक्लियोफाइल जो आहे तो न्यूक्लियोफाइल घेतो याच्यामध्ये. That nucleophile Cl can be replaced by the nucleophile OH minus ion by using the NaOH at the temperature 623 Kelvin under the pressure, and then this Cl can be replaced by the OH and then to form the phenol. काय तयार झाला याच्यामध्ये, हा फिनॉल जो आहे तो फिनॉलचं फॉर्मेशन जे आहे ते फॉर्मेशन याच्यामध्ये होणार. सेकंडली आपण Cl can be replaced by the cyanide group. हा Cl जो आहे तो Cl सायनाइड जो आहे तो सायनाइड आपण रिप्लेस जो आहे तो रिप्लेस करूया याच्यामध्ये अंडर द कंडिशन Cu copper cyanide plus sodium cyanide at the temperature 423 Kelvin, under the temperature 423 or 473 Kelvin, under the pressure, and again this nucleophile can be replaced by the Cl to form the cyanobenzene. Okay, to form the cyanobenzene. लक्षात येते का बघा. आपण पहिल्यांदा अंडर द ड्रास्टिक, फर्स्टली वी कॅन से दॅट द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शंस आर द low reactivity toward the nucleophilic substitution haloarenes. Okay, but under the drastic condition, that is high temperature and pressure, this nucleophilic substitution reaction can be takes place. This nucleophilic substitution reaction can be takes place under drastic condition ला मात्र याच्यामध्ये ह्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन त्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन याच्यामध्ये होते. मग ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण बघत असताना दिस हॅलोजन ॲटम दॅट इज द Cl can be replaced by the OH, cyanide and the NH2 group. Cl can be replaced by the OH, cyanide and the NH2 group. When the Cl can be replaced by this T group, firstly we can take the chlorobenzene. When the chlorobenzene can be reacted with NaOH at the temperature 623 Kelvin under the pressure, then to form the phenol. That the Cl can be replaced by the OH and then to form the phenol. Secondly, आपण याच्यामध्ये घेतो CN, cyanide. When this Cl can be replaced by the cyanide by using the reagent CuCN, cuprous cyanide, NaCN, nitrous cyanide at the temperature 473 Kelvin under the pressure, then this Cl can be replaced by the Cn. Then the Cl can be replaced by the Cn, that is to form the cyanobenzene. This is the cyanobenzene. Okay, to formation of the cyanobenzene. Secondly, this Cl can be replaced by the amine NH2 group when this chlorobenzene, two molecules of the chlorobenzene can be reacted with ammonia NH3, can be reacted with NH3 plus cuprous oxide. काय वापरलं याच्यामध्ये, cuprous oxide जे आहे तो cuprous oxide at the temperature 473 Kelvin under the pressure. Under the pressure, see. Okay, this is chlorobenzene.
when that chlorobenzene can be reacted with ammonia by using the cuprous oxide as a catalyst at the temperature 473 Kelvin under the pressure, then this Cl can be replaced by the NH2 group. The Cl can be replaced by the NH2 group plus CuCl plus H2 plus H2. This is the aniline. This is the aniline. बघा लक्षात आलं का तुमच्या? आपण फर्स्टली काय सांगतो याच्यामध्ये द न्यूक्लिओ हॅलोआरिन्स आर द लो रिएक्टिव्हिटी टुवर्ड द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बघा लक्षात आहे का? पहिल्यांदा आपण पहिल्या केसमध्ये आपण फर्स्ट केसमध्ये काय सांगतो? हॅलोआरिन्स आर द लो रिएक्टिव्हिटी टुवर्ड द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ड्यू टू रेझोनन्स इफेक्ट अँड sp2 hybridization ऑफ द कार्बन ॲटम. क्लिअर झालं? मग हे काय होतं, काय लो रिएक्टिव्हिटी आहे? त्याचं पहिलं रिझन आहे डबल बॉन्ड कॅरेक्टर त्याच्यामध्ये फॉर्म होतं ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ द डबल बॉन्ड कॅरेक्टर बिटवीन द कार्बन अँड द हॅलोजन. Why this double bond character will be formed? Due to the presence of the lone pair of electron on the halogen atom. That lone pair of electron can be associated with the pi electrons from benzene nucleus. That is, one lone pair of electron can be associated to the pi electrons in the benzene nucleus and then to form the resonance and to form the double bond character between the carbon and the halogen. Due to the formation of double bond character, the bond length is decreased. The strength of bond can be goes on decreases. Bond length decrease झाल्यामुळे strength of bond आहे ते strength of bond काय होते याच्यामध्ये increase आहे ते increase होते याच्यामध्ये. Therefore, it is difficult to break this CX bond into the haloarine. As such type of the double bond character is not takes place into the alkyl halide. Therefore, it can be easily undergoes the nucleophilic substitution reaction. In that nucleophilic substitution reaction, there are two types of the reaction. One is the SN1 mechanism and another one is the SN2. SN1, in that SN1 mechanism, to first, there are two-step reaction mechanism, and in first step to form the carbocation. Here, this chlorobenzene form the phenoxide as a carbocation, but that phenoxide cannot be stabilized by the resonance structure. Phenoxide cannot be stabilized by the resonance structure. Therefore, SN1 mechanism is ruled out. Secondly, SN2 reaction mechanism. In that SN2 reaction mechanism, it is a backside attack. Bond formation and bond breaking process can be takes place simultaneously. Bond formation and bond breaking process can be takes place simultaneously. Okay. Therefore, the backside attack of the nucleophile cannot be takes place. Backside attack of the nucleophile cannot be takes place due to the phenyl nucleus. Therefore, it also ruled out the SN2 reaction mechanism. Okay, the SN1 reaction mechanism होत नाही आणि SN2 पण होत नाहीये. मग this can be undergoes the nucleophilic substitution reaction. पण या nucleophilic substitution reaction होतात under drastic condition. ड्रास्टिक कंडिशन आपण यूज केली याच्यामध्ये. म्हणजे ड्रास्टिक कंडिशन म्हणजे काय? ऍट हाय टेम्परेचर अँड प्रेशर यूज केला, काही कॅटालिस्ट त्याच्यामध्ये यूज केले तर इट कॅन बी अंडरगोज द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इट कॅन बी अंडरगोज द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहेत ते रिएक्शन याच्यामध्ये होते. मग ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपण 3 एक्झाम्पल घेतलं. The Cl or halogen can be replaced by the OH or cyanide or the amine group. In that case, the Cl can be replaced by the OH group by using the NaOH at the temperature 623 Kelvin under the pressure. Then the Cl can be replaced by the OH and to form the phenol. काय फॉर्म झाला? फिनॉल. सेकंड आपण सायनाइड जातो. सायनाइडचा आपण बघतो याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ द सायनाइड Cl can be replaced by the cyanide by using the CuCl plus NaCl at the temperature 473 Kelvin under the pressure. The Cl can be replaced by the cyanide to form the cyanobenzene. And third one आपण बघितलं याच्यामध्ये Cl can be replaced by the NH2 group. हा जो Cl जातो, Cl काय करतो याच्यामध्ये NH2 जातो, NH2 ग्रुप याच्यामध्ये रिप्लेस करतो याच्यामध्ये by